भाऊ म्हणाले सभापतींचं वगैरे काय म्हटल्यावरती मी धावत आले इकडे, म्हटलं काय चाललंय काय. सभापती महोदय आले आहे, बरोबर, चल चल. विदर्भाच्या आणि तुम्ही जायचं नाही बाहेर सभा. प्रश्नावर मोठा विदर्भाच्या विकासाचा आव आणायचा सत्ताधारी पक्षच म्हणतो. विदर्भाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाचं ठोस व कालबद्ध कार्यक्रम असला पाहिजे. याचाच अर्थ सत्ता असूनही मागचे 5 वर्षे सत्ता होती हे असतानाही अजूनही विदर्भाची काय स्थिती. मला वाटतं विदर्भाच्या प्रस्तावावर असताना स्वतंत्रपणे निश्चित चर्चा त्याच्यावर आम्हीही करूच. परंतु आमच्याही 259 मध्ये विदर्भाच्या विषयावर चर्चा करण्याचं आम्हीही आधीच विनंती केलेली आहे. आणि कुठेही एखादं वर्तमानपत्र काय म्हणतं म्हणून आपण चर्चा केली पाहिजे, मीडिया काय म्हणतं आपण चर्चा केली पाहिजे, मीडियाला दाखवण्यासाठी, वर्तमानपत्राला दाखवण्यासाठी ही चर्चा होणं अपेक्षित नाही. तर खरोखर या विदर्भासाठी काम करण्यासाठी चर्चा होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आता जर मला वारंवार डिस्टर्ब नका करू, मी कधीच हे नाही केले सभापतीमध्ये. असं हे नेहमी करायचं तर मग त्यांनाच बोलू द्या, मी बसतो, मी आरामशीर संध्याकाळी 5 वाजता बोलेल, काय प्रॉब्लेम नाही मला. त्यांनाच बोलू द्यायचं, त्यांनाच बोलू द्यायचं, आमचं काय आहे का नाही. मग त्यांना जरा बसवा ना. आता नेहमी उभं राहायचं काय. आणि हे नका आता खुलासे तुमच्या भाषणात करा. सभापती महोदय याच्यासाठीच करतात हे लोक. सभापती महोदय आदर करतो, आम्हाला आदर शिकवण्याची गरज नाही मीडियाची. मीडियाला दाखवण्यासाठी आम्ही काही करत नाही. मीडिया काय छापेल, बाजूने छापेल, विरोधात छापेल, हा वेगळा मुद्दा आहे. पण मीडियाच्या बोलण्यासाठी आपण आपलं काम करायचं नाही, आपण जनतेसाठी काम केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून मीडिया काय छापतो, पेपर काय छापतो म्हणून आम्ही विदर्भावर चर्चा केली. तोंड देखलेपणा आम्हाला जमत नाही, आम्ही असं करणार नाही. खरोखर जनतेचं हित असेल तर 5 वर्ष यांची सत्ता होती, आता पण सत्ता आहे. आता हे सगळे विषय काय आजचे नाहीये. नुसते उगाच देवेंद्र फडणवीसांनी असं केलं, सुधीर भाऊनी असं केलं, नितीन गडकरींनी असं केलं, तर मग का विदर्भाचा अनुशेष बाकी आहे. का एवढं विदर्भाच्या विषयी लोक बोलतात, का विदर्भाच्या लोकांच्या आज अडचणी आहे, का विदर्भातील शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होतात, का विदर्भाचा अजूनही उद्योगधंद्याचा अनुशेष बाकी आहे. आणि मला असं वाटतं या तोंड देखल्या गोष्टी करण्यामध्ये बिलकुल आमचा भाग नाही. परंतु या सगळ्या विषयात विरोधी पक्षाचा 259 अंतिम आठवडा हे प्रस्ताव बाकी आहे. सत्ताधारी पक्षांचे सगळे प्रस्ताव होतात आणि विरोधकाचे होत नाही. सत्ताधाऱ्यांना मंत्री भेटतात, सरकार भेटतं, विरोधी पक्षाला उभा पण करत नाही हे लोक. आणि मग आम्ही चर्चा नाही करायची, यांच्याच प्रस्तावावर चर्चा करायची, हे कोणत्या पद्धती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सगळ्यात आधी आमची भूमिका इथं ऐकून घेतली पाहिजे, ही आमची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांना बोलायला संधी निश्चित द्या, पण तो सगळ्यात आधी विरोधी पक्ष म्हणून आमची या ठिकाणी आमचा अधिकार आहे. आणि मला वाटतं तो अधिकार बिलकुल आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. सभापती महोदय आम्हाला कळतं ना, कारण आम्ही या कायदा सुव्यवस्थेवर बोलू नये का. काय स्थिती आहे नागपूरची, काय स्थिती आहे विदर्भाची. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे आहे, विदर्भात आहे. या नागपूरमध्ये महिलावर अत्याचार कुठे सगळ्यात जास्त, या नागपूरमध्ये. खून कुठं पडतात सगळ्यात जास्त, या नागपूरमध्ये. सगळ्यात जास्त ड्रग्सचा व्यवसाय कुठं होतो, या नागपूरमध्ये. हा विदर्भाचा विषय नाही आहे. विदर्भाची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळते, इथले होम मिनिस्टर आहे या नागपूरचे, हा विषय विदर्भाचा नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हा सुद्धा विषय घेऊन आम्ही या सगळ्या आपल्या समोर वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय. सभापती महोदय मागच्या सगळ्या वर्ष 6 महिन्याचा जर विचार केला तर हे सरकार कशा पद्धतीनं काम करतं याचे दाखले जर आपल्याला दिले सभापती महोदय, नुसत्या घोषणाबाज हे सरकार आहे, घोषणा केलं जातं. परंतु या सरकारमधील वेगवेगळ्या मंत्र्यांचे वेगवेगळे प्रताप जर कधी बघितले तर मला असं वाटतं हे सरकार टक्केवारीचं सरकार, भ्रष्टाचारी सरकार या महाराष्ट्रात काम करतं. जनतेच्या हिताच्या कोणत्याही घोषणा, कोणती गोष्ट हे सरकार सभापती महोदय करत नाही. अनेक विषयावर चर्चा आहे, कारण आपण अंतिम आठवडा या सगळ्या विषयामध्ये अंतिम आठवड्यावर चर्चा करत असताना अनेक महत्वाचे विषय सभापती महोदय या सगळ्या प्रस्तावात आहे. या महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था विषय, नागपूरमध्ये किती लोक मेले, नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये, हा विदर्भाचा विषय नाहीये. नागपूरचा जो हॉस्पिटल आहे प्रवीण दटके जे सन्मान्य साहेब यांनीच 25 चर्चा उपस्थित केली, यांनीच नागपूर महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चर्चा उपस्थित केली, यांनीच नागपूरच्या हॉस्पिटलची चर्चा उपस्थित केली. ते विरोधी पक्षात आहे का.
सत्ताधारी पक्षाचेच आमदार याच्यावर चर्चा उपस्थित करतात. याचा अर्थ या नागपूरमध्ये आणि या विदर्भामध्ये काय स्थिती झालेली आहे सभापती महोदय, हे सगळं याच्यातून सभापती महोदय आपल्या समोर येत असतं. या राज्याच्या वेगवेगळ्या व्यवस्था पाहत असताना, या राज्याची जर आरोग्य व्यवस्था पाहत असताना जर मागच्या 6 महिन्याचा, 8 महिन्याचा, वर्षभराचा काळ बघितला तर अतिशय वाईट स्थिती या राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेची सभापती महोदय. मागच्या काळामध्ये या महाराष्ट्राला लाज वाटेल अशा पद्धतीनं घटना या महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत सभापती महोदय घडलेल्या आहे. मग नांदेड असेल, मग नागपूर असेल, मग संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, ठाणे असेल, ठाण्याचा कळवा असेल, या ठिकाणी किती लोकांचे जीव गेले. या ठिकाणी औषधोपचारा अभावी, डॉक्टरांच्या अभावी किती लोकांचे जीव गेले. या नागपूरचं जे हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं, या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये अजूनही औषध खरेदी नाही सभापती महोदय, औषध खरेदी नाही. मागच्या वर्षी हापकिनला नोंद केली, हापकिनला पैसे पाठवले, हापकिनने अजून खरेदी करून दिली नाही. हापकिनचा दोष हे सांगतात, पण तो हापकिनला पूर्ण पैसे अजून सरकारनं दिलेले नाही. यावर्षी नव्यानं मंडळ स्थापन केलं, अजूनही मागणी नोंदवली तरी अजूनही त्यांच्याकडून औषध येत नाही. जे काही डीपीसीच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं जे येतं 30% 40% खर्च करण्याचा अधिकार डीनलाय, त्याच्यातून मोठ्या मुश्किलीनं सभापती महोदय या नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा औषधं खरेदी केली जातात. मी नागपूर एक उदाहरण सांगतो, परंतु ओव्हरऑल महाराष्ट्राची ही स्थिती आहे. आरोग्य विभागामध्ये 2 विभाग येतात, वैद्यकीय शिक्षण विभाग येतं आणि आरोग्य विभाग येतो. पण या दोन्हीची जर स्थिती बघितली तर या महाराष्ट्राची जनता सलाईनवर आहे अशा प्रकारची स्थिती आहे. या महाराष्ट्रातील जनतेला सरकार मोठ्या घोषणा करतं, 5 लाखामध्ये मोफत उपचार. माझं चॅलेंज आहे की कोणत्याही दवाखान्यात जाऊन 5 लाखापर्यंत मोफत उपचार झाले एखादं उदाहरण या महाराष्ट्रात दाखवा. या महाराष्ट्रात एक तरी उदाहरण दाखवा की माझं 5 लाख बिल झालं आणि हॉस्पिटलला घेतलं नाही, सरकारने भरलं, असं या महाराष्ट्रातलं एक तरी उदाहरण आपण दाखवा. घोषणा होतात, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, खाजगी जा, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार सरकारी खर्चानं होणार. कुठे झाले? माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून सरकारला की एक हॉस्पिटल दाखवा, एक या महाराष्ट्रातलं की जिथं 5 लाख रुपयापर्यंत एखाद्या रुग्णाने उपचार घेतले आणि ते 5 लाख रुपये त्याच्यावरून घेतले गेले नाही, उलट पैसे अभावी उपचार होत नाही. असे अनेक हॉस्पिटलची उदाहरणं. त्यांचा दोष नाही, त्या हॉस्पिटलचा दोष नाही त्याच्यामध्ये. परंतु ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातील जनतेचं आरोग्याची परिस्थिती आहे, मग ससूनमध्ये काय होतंय, संभाजीनगरच्या घाटीमध्ये काय होतं, पिंपरी चिंचवडच्या जीएमसी मध्ये काय होतं, या सगळ्या हॉस्पिटलचा जर विचार केला गव्हर्नमेंटच्या, तर मला असं वाटतं सरकारने जी काही आरोग्य व्यवस्था उभी केलेली आहे, हिचं कोणत्याही प्रकारे या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकारचं लक्ष नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आज महात्मा ज्योतिबा फुले योजना, सभापती महोदय, या सगळ्या योजना जर त्या हॉस्पिटलला द्यायची असेल ना, तर आपण सरकारकडे सरकारी अधिकारी जे बाबू बसलेले ना, 1 लाख रुपये पर बेड द्यावे लागतात. 1 लाख रुपये, मी जबाबदारीने आरोप करतोय. 1 लाख रुपये पर बेड जे हॉस्पिटल देईल तेच हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये येतं. मग या हॉस्पिटलला किमान 30 पासून 60 जागा करता येतात. मी अनेक हॉस्पिटल दाखवते, अनेक डॉक्टर सांगेल की जर महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये हॉस्पिटल घ्यायचं असेल तर भाऊ, मी जबाबदारीने बोलतोय, 1 लाख रुपये पर बेड घेतले जातात. कोण घेतात मला माहिती नाहीये. ज्या ज्या हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुलेचे प्रस्ताव अजूनही धुळखात पडलेले आहेत, लगेच खुलासे येतील, आम्ही एवढे दिले तेवढे दिले. परंतु ज्यांनी दिले त्यालाच दिले, ज्यांनी नाही दिले त्याला काहीच दिलं नाही. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले योजना जर लागू करायची असेल एखाद्या हॉस्पिटल, तर 1 लाख रुपये पर बेड घेतलं जातं. ही या महाराष्ट्राची दुर्दैवी स्थिती सभापती महोदय. या महाराष्ट्रात 1200 वैद्यकीय अधिकाऱ्याचे समावेशन करण्यासाठी काय केलं, कोण ओएसडी आहे, कोणत्या मंत्र्याचे, किती जमा केले गेले, 1200 वैद्यकीय अधिकाऱ्याचं समावेशन करण्यासाठी सभापती महोदय, मला असं वाटतं मी या ठिकाणी काय भ्रष्टाचार झाला हे सांगत नाही, पण कोणत्या तरी एका मंत्र्याचा ओएसडी या सगळ्याच्या समावेशन करण्यासाठी या ओएसडीला भेटल्याशिवाय, त्याचं समाधान झाल्याशिवाय याचं समावेशन झालेलं नाही. हे आरोग्य खात्यातील मी स्थिती तुम्हाला सांगतोय. अनेक प्रताप या विभागामध्ये, या सगळ्या विभागात
उपसंचालकाची पदं रिक्त ठेवलेली का? आपल्याकडे अधिकारी नाहीये? चांगले अधिकारी कोपऱ्यात ठेवायचे आणि अशा या पदाची बोली लावायची. उपसंचालकाचे पद रिक्त या महाराष्ट्रात का रिक्त आहे? किती महिन्यानं रिक्त आहे? याची बोली लागली नाही का अजून? याचा लिलाव झाला नाही का अजून? याची बोली लागेल, याचा लिलाव लागेल, त्या दिवशी पद भरली जातील. तुम्ही आरोग्य व्यवस्थेविषयी बोलताना तर याचे उत्तर द्या आधी. 2 उपसंचालकाची भरती का नाही केली? किती दिवसांना रिक्त आहे? त्या कॅटेगरीचे लोक नाही आपल्याकडं? त्या कॅटेगरीचे लोक आपल्याकडे आहेत, पण नाही, ते साधे सरळ लोक आहेत. रुग्णाला देव मानणारे लोक आहेत. असे अधिकारी आहेत आपल्या महाराष्ट्रात, नाही असं मी म्हणणार नाही, पण ते आपल्या या आरोग्य खात्याला चालत नाही, कारण ते बोली नाही लावू शकत. आणि सरकार मोठ्या गोष्टी करतं आरोग्याच्या. मला असं वाटतं या सगळ्या विषयाचा उत्तर सरकारने देण्याची आवश्यकता आहे. एमपीएससी मार्फत 14 उपसंचालकाची निवड झाली. एमपीएससी मार्फत 14 उपसंचालकाची निवड झाली. आरोग्य विभागाचं बोलतोय मी. परंतु यांनी नवीन मुलं आहेत, लगेच यांना डिमांड पूर्ण करू शकले नाही. मुंबई पुण्यामध्ये साईड पोस्ट. एमपीएससी मार्फत झालेले जे विद्यार्थी आहे, निश्चित यांच्यामध्ये क्वालिटी असते, यांच्यात पात्रता असते, म्हणून एमपीएससी पास होत असतात ते. आणि मग अशा विद्यार्थ्यांना आपण जर साईडला टाकणार असेल, नव्या दमाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्या जबाबदाऱ्या देण्याची आवश्यकता आहे. परंतु हे सरकारच्या त्या खात्याच्या क्रायटेरियात बसत नाही बोलीच्या, म्हणून यांना बाजूला. तुम्ही चेक करा, एमपीएससी झालेले विद्यार्थी 14 जे विद्यार्थी, यांना कुठं बसवलं? यांचा उपसंचालक दर्जा आहे का नाही? 2 उपसंचालक तर रिक्त आहे किती दिवसानं का? आणि म्हणून या सगळ्या विभागाचा जर आपण बघितला तर मला असं वाटतं, मी तर अनेक विषय सांगू शकेल, अनेक विषय. छत्रपती संभाजीनगर आणि अकोल्याच्या सुद्धा जागा रिक्त आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे सभापती महोदय, सिव्हिल सर्जन ही अतिशय महत्वाची जबाबदारी जिल्हा स्तरावर असते. तुम्हाला माहिती आहे, आपण सगळे कार्यकर्ते आहोत, आपलं रोज सिव्हिल सर्जनची काम पडत असतं सगळ्यांचं. या महाराष्ट्रात 34 पैकी 12 जे सिव्हिल सर्जन आहे हे त्या कॅटेगरीत बसतच नाही. हा, पण त्या खात्याच्या कॅटेगरीत बसले बोलीच्या. आणि म्हणून अशा 12 कनिष्ठ अधिकाऱ्यांना, त्यांच्यापेक्षा वरिष्ठ उपलब्ध असताना 12 कनिष्ठ अधिकाऱ्यांना सिव्हिल सर्जन पदी नियुक्त्या दिलेल्या आहे सभापती महोदय. 12. खरं तर यांच्यापेक्षा सिनियर लोक सिव्हिल सर्जन होण्यासाठी उपलब्ध असताना 12 कनिष्ठ अधिकाऱ्यांना सिनियरला बाजूला ठेवून 12 लोकांना अशा पद्धतीने नियुक्त्या दिल्या सभापती महोदय. एक उदाहरण देतो. माझं काही व्यक्तिगत कोणाविषयी ज्याचं नाव घेणार आहे त्याच्याविषयी माझं काही ऑब्जेक्शन नाही, पण एक उदाहरण आपल्याला सभागृहाला आणि महाराष्ट्राला देण्याची आवश्यकता आहे. सारणीकर आहे, यांचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या यादीत 111वा क्रमांक, 111. त्याचं उपसंचालक अधिकाऱ्याच्या यादीतही नाव नाही सभापती महोदय. खरं तर उपसंचालकानंतर आणखी एक टप्पा आणि नंतर एक टप्पाहून संचालक होतो. हे अधिकारी यांना 2 टप्पे ओलांडून सहसंचालक पदी पदस्थापना दिलेली सभापती. नाव एक उदाहरण, बाकी चौकशा तुम्ही करा. डॉक्टर प्रतापसिंह सारणीकर 111वा नंबरवर असताना यांना कशा पद्धतीनं पदस्थापना दिली, एवढाच एक विषय सांगतो. याच्यासारखे अनेक लोक आहेत, पण मी हा एक विषय आपल्या समोर मांडू इच्छितो सभापती महोदय. वाशिम आणि बुलढाणामध्ये तुम्ही विदर्भाच्या विकासाच्या गोष्टी करता प्रवीण भाऊ, ऐका. वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात सिव्हिल सर्जन या कॅडरचे नसलेले विशेषज्ञ सिव्हिल सर्जन म्हणून पदस्थापना दिली. हा विदर्भाचा विकास तुमचं सरकार करतं. तुमचं सरकार हा विदर्भाचा विकास करतं. वाशिम आणि बुलढाण्याचे सिव्हिल सर्जन कोण आहे विचारा. त्या कॅडरचेच लोक नाहीये. जे कॅडर आवश्यक आहे सिव्हिल सर्जनचं, त्या कॅडरचेच लोक नाही. त्या वाशिम आणि बुलढाण्याच्या सिव्हिल सर्जन पदावर सभापती महोदय या खात्यानं बसवलेले. तुम्ही विदर्भाचा विकास करता, साधं सिव्हिल सर्जन सुद्धा पदावर तुम्ही योग्य अधिकारी देत नाही. अशा प्रकारे सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये, सभापती महोदय अनेक विषय सांगतात, मी त्याच्यात माझा वेळ घालवत नाही. परंतु 108 नावाची जी आपली अँब्युलन्स सेवा आहे, हे 10 वर्षाचं टेंडर प्रसिद्ध केलंय.
750 कोटी रुपये 10 वर्षासाठी 9,000 कोटी रुपये दिले जाणार आहे. आता माझा हा प्रश्न आहे की या 108 जी आरोग्य वाहिका आहे याच्या 937 रुग्णवाहिका आपल्याकडे आहे, या मोफत उपलब्ध असतात. आत्ताच्या स्थितीला याची काय स्थिती आहे? आत्ताच्या स्थितीत याची काय स्थिती आहे? आज या सगळ्या रुग्णवाहिका ज्या आहेत याची स्थिती जर बघितली तर याच्यामध्ये सुद्धा नव्यानं टेंडर व्हावं, नव्यानं सगळ्या गोष्टी व्हाव्या, याच्यासाठी आरोग्य विभाग हा वाट बघतोय सभापती महोदय. या ठेकेदाराला वेगळ्या पद्धतीनं या खात्याचे अधिकारी, मी कोणावर व्यक्तिगत आरोप करत नाही, परंतु एक वेगळ्या पद्धतीनं ही रुग्ण सेवा सुद्धा बंद पडेल अशा प्रकारची स्थिती आगामी काळात होऊ शकते. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना या विषयात लक्ष द्यावं अशी विनंती करतो. मी त्यांच्याविषयी नाही बोलत, पण या खात्याच्या अधिकाऱ्याच्या कारभाराविषयी मी हे सगळं बोलतो. आज ह्या सगळ्या याच्यात आपण सगळ्या गोष्टी करता महाराष्ट्र फार पुढारलेला आहे. आज ससूनमध्ये काय प्रिस्क्रिप्शन देत नाही लिहून डॉक्टर. ज्या वेळेस रुग्ण मरणपंथाला येतो, मरणाच्या दाढ्यात उभा राहतो, त्यावेळेस डॉक्टर औषध देतात, आपण डॉक्टरवर कारवाई करतो. डॉक्टरांची काय चूक आहे? ज्या हॉस्पिटलमध्ये या जे शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल आहे या ठिकाणी ज्यावेळेस औषधी नसतात त्यावेळेस डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. कोणताही डॉक्टर उघड्या डोळ्यानं त्याच्या हातात त्याच्या सोबत असलेल्या रुग्णाचं वाईट व्हावं असं कधी चिंतू शकत नाही. मला वाटतं हे तर आपल्याला कळतं. आणि मग ज्या वेळेस डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आपण कारवाई डॉक्टरवर करतो, परंतु खरेदी औषध न करणाऱ्या लोकांवर कोणती कारवाई सभापती महोदय आपण करत नाही. आणि मग सगळ्या हॉस्पिटलमध्ये, मी मागचं नांदेडचं उदाहरण मागे सभागृहात दिलं. एक भगिनी 70,000 रुपये तिला हॉस्पिटलमध्ये भरावं लागले. रात्री 9ला ऍडमिट केलं, 3ला तिचा जीव गेला, तिच्या बाळाचा जीव गेला. रात्री 3 वाजता ती टाहो फोडत होती, तिला इलाज मिळाला नाही. नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील ही भगिनी आहे, सामान्य गृहिणी आहे. 70,000 रुपये 6 तासात तिला औषधासाठी कुठून आणले असेल? तिनं काय काय विकलं सभापती महोदय? आपले दागदागिने, जे किडूक मिडूक ज्याला म्हणता येईल आपल्या ग्रामीण भाषेत, असे विकून तिनं औषधी खरेदी केली, परंतु तिच्या बाळाचा जीव वाचू शकतो. याला का? जर हेच औषधं जर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात तर मला असं वाटतं तिच्या बाळाचा जीव वाचू शकला असता. हे पाप कुठं फेडणार आहे सरकार? हे सरकार हे पाप कुठं फेडणार आहे? एका साध्या लहान मुलाचा जीव जातो, ती भगिनी टाहो पडून आजही रडते. वाटतं तिचा शाप या सरकारला लागेल. 70,000 रुपयाचं औषध त्या भगिनीला खरेदी करावं लागलं. तिनं तिचं सोनं नाणं, माहेरचं सासरचं जेवढं असेल तेवढं विकून औषध आणली, पण तिचं बाळ वाचू शकलं नाही सभापती. एकेका वॉर्मरमध्ये 4-4 मुलं झोपवले जातात. नवीन झालेले नवजात बालक एकेका वॉर्मरमध्ये 2-2, एक वाकडं, एक ह्या बाजूनं, एक ह्या बाजूनं. आणि ही यांची आरोग्य व्यवस्था आहे? ही या राज्याची आरोग्य व्यवस्था आहे? आणि मग जर अशा पद्धतीने सरकार वागत असेल तर मला असं वाटतं सरकार नुसत्या मोठ्या गोष्टी करतंय सभापती महोदय. या सगळ्या विषय होत असताना मी या विषयात नंतर येईल. ससून हॉस्पिटलमध्ये काय काय झालं, त्या ललित पाटीलनं काय काय केलं, त्याला त्या तिथल्या टीमनी काय काय मदत केली, हा विषय मी नंतर बोलेल. पण आताच्या घडीला अशा पद्धतीने या महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था मरणपंथाला लागलेली आहे. याच्याविषयी चर्चा करा, याच्याविषयी चर्चा करा. नुसतं विरोधी पक्षाला बोलायचं, स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखा. पण मला असं वाटतं स्वतःच्या जबाबदाऱ्यांना ओळखताय सरकार. या सरकारचे मंत्री बेमुरवतपणे काम करतात आणि नुसते विरोधी पक्षाला, उद्धवजी ठाकरेंना यांच्यावर आरोप करण्यातच आपला वेळ घालवतात. अरे किती दिवस सरकार होतं त्यांचं? 2-2.5 वर्ष. त्यातले 2 वर्ष तर कोविडमध्ये होतं. 2 वर्ष कोविडमध्ये असताना आता या हिंदुस्थानात सगळ्यात टॉप मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव आलं. टॉप मध्ये नाव त्यांचं आलं. हे नाही लक्षात येत तुम्हाला? हे लक्षात येत नाही. आणि तुम्ही पंतप्रधान निधी घेऊन व्हेंटिलेटर कोणते बोगस पाठवले ते नाही कळत तुम्हाला? ती आरोग्य व्यवस्था तुम्हाला कळत नाही? फुटलेले तुटलेले बोगस व्हेंटिलेटर पाठवले पंतप्रधान सहाय्यता निधून, त्याचं नाही वाटलं तुम्हाला काही? अरे कोविडच्या काळात टॉप 5 मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरेंचं नाव आलंय. आरोग्य व्यवस्था तर त्या काळात होती सभापती महोदय. नाही यायचं त्यांना, काय करायचं तुम्हाला? आम्ही आहे ना सक्षम, आम्हाला गरज नाही. आमचे सेना काफी आहे, सेनापतीची गरज नाही आम्हाला.
आमच्या सेनापती ज्यावेळेस लागेल त्यावेळेस बोलू. आमची ही सेना आहे ना, हीच काफी आहे तुम्हाला पुरून उरायला. काय गरज नाही त्यांची. ज्यावेळेस योग्य वेळ असेल त्यावेळेस आणू त्यांना. आता आम्हीच काफी तुम्हाला लढायला. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं जर आरोग्य व्यवस्था असतील तर या आरोग्य व्यवस्थेचे आणखी बदल्यात काय काय झालं हे जर तुम्हाला सांगितलं तर मला असं वाटतं निश्चित आपले डोळे पांढरे होतील. अशा प्रकारची सभापती स्थिती आहे. सभापती महोदय, या महाराष्ट्रात मागच्या कित्येक वर्षानं निवडणुका नाही, 2-2.5 वर्षानं निवडणुका नाही. महानगरपालिका नगरपालिका असतील जिथं प्रशासक आहे मनमानी पद्धतीनं काम करतात. सरकार त्याला सहकार्य करतंय. वेगवेगळ्या महानगरपालिकेचा कामकाज बघितलं, मुंबईचा कामकाज बघितलं, मुंबईचे लोक याच्यावर निश्चित आमचे बोलणार आहे. पण आज मुंबई महापालिकेत सुद्धा लूट चालू आहे. प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं नगर विकासमध्ये सल्लागार समित्या वेगळ्या ठिकाणी नेमल्या जातात. मग MMRDA मध्ये, महामेट्रोमध्ये, MSRTC मध्ये, सिडको मध्ये, म्हाडामध्ये सरकारी अधिकारी कशासाठी आहे? जे अधिकारी मोठे मोठे चांगले आपले अभ्यासक अधिकारी, आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे अधिकारी या महाराष्ट्रात आहेत. परंतु असं असताना कित्येक ठिकाणी वेगवेगळ्या खाजगी संस्था नेमल्या जातात. सभापती महोदय, एक सिडकोचा माझ्याकडे विषय आहे. या सिडकोचे घर विकण्यासाठी 1 लाख रुपयाप्रमाणे तब्बल 699 कोटी रुपये एका एजन्सीला दिले सभापतीमध्ये. या एजन्सीचं नाव आहे मे होलिओस मीडियम बाजार प्रायव्हेट लिमिटेड व मे थ्रोटेन डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड. कशासाठी? 67,000 घराची विक्री करण्यासाठी या एजन्स्या सरकारने नेमल्या. आणि त्याला किती दिले? 699 कोटी रुपये. त्यातले 128 कोटी रुपये सरकारने आधीच दिले. मग अधिकारी काय काम करणार? घर विकण्याचं काम एखादी एजन्सी करणार का सिडको करणार? परंतु या ठिकाणी सभापती महोदय 699 कोटी रुपयाचं टेंडर दिलं. MMRDA मध्ये 14,000 कोटी रुपयाचे 7 मोठ्या विकास प्रकल्पाचे पुनर्विलोकन करण्यासाठी ठरविले. या मोठ्या प्रकल्पातील अनेक छोट्याचे कामाचे कंत्राटी वाटण्यात आलेले सभापती महोदय 14,000 कोटी रुपयाचे. या सगळ्या विषयात मी फार डिटेलमध्ये जात नाही. पण अशा पद्धतीनं पुन्हा प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये स्टूप कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, जिला 33.89 कोटी रुपये दिले. प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रकल्पावर प्रक्रिया करण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त. म्हणजे अधिकारी काय करतात? अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जर विचार केला सभापती महोदय तर हे सरकार या महानगरपालिकेला स्वतःच्या बटीक या सरकारने बनवलेलं आहे. आणि म्हणून आज मुंबई महापालिकेची चौकशी व्हावी. नागपूरची व्हावी. नागपूरचं काय स्थिती? नागपूरला पूर आला, पाऊस आला, नागपूर सगळं डुबलं होतं. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा मतदारसंघ, इथं छातीपर्यंत गळ्यापर्यंत पाणी साचलं होतं का नाही? साचलं होतं का नाही जरा सांगा. साचलं होतं. मी स्वतः गेलो होतो तिथे. स्वतः देवेंद्रजी फडणवीसाचा मतदारसंघ. पाऊस आला, अतिशय कमी पाऊस आला. मुंबईत त्याच्यापेक्षा 4 पट पाऊस येतो. 4 तासात पाण्याचा निचरा होतो. मुंबईला नाव ठेवलं जातं, पण नागपूर महानगरपालिकेत गळागळाभर पाणी जमा होतं. लोकांचे संसार डुबतात. याच्याविषयी कोणी आवाज उठवत नाही, याच्याविषयी कोणी बोलत नाही. स्वतः देवेंद्र फडणवीसाच्या मतदारसंघामध्ये मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो होतो. 4-5 कॉलन्यामध्ये, मोठ्या मोठ्या कॉलन्यामध्ये सुधीर भाऊ गळाभर पाणी होतं. सगळा संसार डुबला होता, पहिला मजला. आणि मग मला असं वाटतं नागपूर महापालिकेच्या भ्रष्टाचाराविषयी आम्ही नाही बोललो. प्रवीण दटके महापौर राहिलेले या महापालिकेचे, यांनीच विषय काढले अनेक. महापौर हो नागपूर महापालिकेचे घोटाळे अनेक आहेत. अनधिकृत बांधकामाचे, वाहन खरेदीमध्ये अनियमितता आहे, सामान्य प्रशासन विभागातील अनियमितता आहे. त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचा बँक घोटाळा आहे नागपूर महापालिकेत. मला असं वाटतं या नागपूर महापालिका सुद्धा ज्या पद्धतीनं नुसती मोठी महापालिका, परंतु मला असं वाटतं या महापालिकेतील भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे. हे भ्रष्टाचार आम्ही नाही, तुम्हीच मांडले आणि याच अधिवेशनात मांडले. ठाणे महापालिका काय याचं? मुंबई महापालिका मुंबई मला ठाणे महापालिकेचं काय? ठाणे महापालिकेचे सभापती महोदय, एक परवा एका वर्तमानपत्रात बातमी आली होती. सामना नव्हता, दुसरा पेपर होता. पेन्सिलनं त्याच्यावर नोट केली जाते ठाणे महापालिकेत. पेन्सिलनं
ती फाईल जमते, सगळी साईल झाल्यावर मग ती पेन्सिलची नोट मिटवली जाते. आरटीओत कसं होतं, एजंटचं नाव लिहिलं जातं. तशा पद्धतीनं ठाणे महापालिकेमध्ये तर स्वतः मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात अनधिकृत बांधकामाचा तर पेव फुटलेला आहे. सभापती महोदय, अनधिकृत बांधकाम एखाद्याने झोपडी बांधली, छोटंसं घर बांधलं मी समजू शकतो, परंतु 10 मजल्याची परवानगी असताना 15 मजले, 15 मजले असताना 20 मजले, 20 मजले असताना 25 मजले, या ठाण्यामध्ये सभापती महोदय आताच्या घडीला घडतंय. आणि म्हणून ठाणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, पिंपरी चिंचवडचा तर विषय आता समोर आलेला आहे. पिंपरी चिंचवडच्या त्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनला भारतीय जनता पार्टीच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनच्या दालनामध्ये अँटी करप्शनने अटक केलं. सभापती महोदय, पिंपरी चिंचवडचा भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन जो भारतीय जनता पार्टीचा आहे, याला त्याच्या कमिटीच्या चेअरमनच्या चेंबरमध्ये अँटी करप्शनने अटक केलेलं आहे. आणि हे लोक भ्रष्टाचाराविषयी बोलतात. मुंबईचा चेअरमनवर सुद्धा भ्रष्टाचाराची कारवाई होती, तुम्ही त्याला पावन करून घेतलं. यशवंत जाधवांना पावन करून घेतलं तुम्ही. तुम्हाला आवडला, कारण तुम्हाला एखादा माणूस इकडे असल्यावर तो आरोपी वाटतो, तुमच्याकडे आल्यावर तो आरोपी वाटत नाही. मग भावना गवळी असतील, ठाण्याचे आणखी दुसरे आमदार असतील, अनेक आमदार असतील, तुमच्याकडे असले तर हे पवित्र आहे, आमच्याकडे असल्यावर हे अपवित्र आहे. सभापती महोदय, आता वेळ कमी आहे, परंतु पिंपरी महापालिकेत एक TDRचा सुद्धा मोठा विषय आलेला आहे. सचिन भाऊ याच्यामध्ये विषय मांडतील. मुंबईमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या निविदेचा सुद्धा मोठा विषय. या सगळे विषय जर बघितले तर आज मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, नुसत्या मुंबई महापालिकेवर आपण बोलता, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, या सगळ्या पुण्या महापालिकेमध्ये सुद्धा जवळपास वेगवेगळ्या पद्धतीनं जे स्मार्ट सिटीमध्ये ज्या गोष्टी चालू आहे, आम्ही नाही, भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं पत्र आहे. ठाणे महापालिकेच्या कारभाराविषयी आमचं पत्र नाही, संजय केळकर आपले विधानसभेचे सदस्य आहे, त्यांचं पत्र सभापती महोदय माझ्याकडे आहे. म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या महापालिका सुद्धा स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखं हे सरकार वागतंय. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो की अशा सगळ्या विषयामध्ये सुद्धा हे सरकार झोपलेले अशा प्रकारची स्थिती आहे. ज्यावेळेस बियर आघाडी सरकार होतं, उद्धवजींचं सरकार होतं, त्यावेळेस बियर किराणा दुकानात विकलं जाणार म्हणून भारतीय जनता पार्टीनं मोठा आगडोंब उसळला होता महाराष्ट्रामध्ये, मोठा. ठीक आहे, ते धोरण झालं नाही. आता बियरचा महसूल वाढावा म्हणून काय केलं, बियरचा महसूल वाढावा म्हणून या सरकारने एक अभ्यासगट स्थापन केला आहे. 5 सदस्याची एक समिती नेमलेली आहे. हे सरकार बियरचा महसूल वाढवण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं नवनवीन फॉर्म्युले आणतायत, हे चालतं. परंतु त्यावेळेस ज्यावेळेस उद्धवजीचं सरकार होतं, महसूल वाढवण्यासाठीच अशा पण धोरण होतं, त्याला भारतीय जनता पार्टीने विरोध केला होता. म्हणजे याचा अर्थ हा दुटप्पीपणा आपल्या समोर मी या निमित्तानं मांडू इच्छितो. सभापती महोदय, विदर्भाचा विकास म्हणत असताना वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना खासगी बसमधून दारू व्यवसाय होतोय. खासगी बसमधून चंद्रपूरला होऊ दिलं नाही सुधीर भाऊने अजून, पण गडचिरोली आणि वर्धा या ठिकाणी ज्या पद्धतीनं खासगी बसमधून दारूचा व्यवसाय होतो, वाटतं याच्याकडे सुद्धा हे सरकार लक्ष देतं का? हा कायदा असल्याचा प्रश्न नाही का? या विषयाकडे सरकारचं का दुर्लक्ष आहे? आणि म्हणून या सगळ्या विषयात सुद्धा सरकार एका पद्धतीनं दुर्लक्ष करतंय, डोळे झाक करतंय. सभापती महोदय, हे सगळं करत असताना या सरकारचे जर अनेक विषय बघितले, दारूचे, ड्रग्सचे, हा महाराष्ट्र एक ड्रग्सचा मोठा एक राज्य झालं अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती निर्माण झालेली आहे. हे सगळं सरकार हे काही सर्वसामान्य माणसाचं सरकार नाही. मी नगर विभागाविषयी बोलत असताना एक मुद्दा माझा राहिला पनवेलचा. या पनवेलमध्ये जवळपास एक गरीब लोकांची वस्ती आहे, ती उठवायचा एक सरकारचा प्रयत्न चालू आहे. ही गरीब लोकांची वस्ती उठवून या ठिकाणी बिल्डरांना एक मोठ्या पद्धतीने संधी द्यायची, अशा पद्धतीने एक पनवेलच्या विभागामध्ये एक मोठा प्रयत्न या सरकारचा सभापती महोदय चालू आहे. कारण या ठिकाणी सर्वसामान्य माणसं राहतात. मी निश्चित सरकारला याच्याविषयी सूचना करेल की या ठिकाणी पनवेलमध्ये ज्या पद्धतीने एक मोठ्या पद्धतीने एक 600 एकर जागेवर सर्वसामान्य माणूस राहत असताना त्याला उठवण्याचा प्रयत्न चालू आहे. हे सरकार अशा पद्धतीने प्रयत्न करतंय.
पनवेल शहरामधील पटेल मोहल्ला आणि कच्छी मोहल्ला आहे येथील झोपडपट्टी पुनर्वसन करण्यात येत असून या ठिकाणी महानगरपालिका कायद्याचं उल्लंघन करत आहे। एका झोपडपट्टीला किती सांगितले 23,54,000 पटेल मोहल्ल्याच्या आणि कच्छी मोहल्ल्याच्या। या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतर मंजुरी रद्द झाली, त्यामुळं हा रद्द झालेला प्रकल्प बळजबरीनं करण्याचा प्रयत्न सभापती महोदय होतोय। आणि म्हणून या ठिकाणच्या जे कोणी झोपडपट्टीत राहतात पटेल मोहल्ला आणि कच्छी मोहल्ला, या ठिकाणी कोणत्या तरी बिल्डराला हाताशी धरून हे सरकार या बिल्डरांना या सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर आणू इच्छितं। हे इथली स्थिती नाही सभापती महोदय, मुंबईमध्ये तर सर्रास या गोष्टी चालू आहे। मुंबईमध्ये सर्रास या गोष्टी चालू असताना हे सरकार सर्वसामान्य माणसाचं लक्ष देणारं सरकार आहे असं म्हणतं, परंतु हे सरकार खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचं नाही। सभापती महोदय, या सगळ्या मंत्रिमंडळातले जर मंत्री बघितले तर एकेकाचे प्रताप बघा सभापती महोदय, माझ्याकडे एकेकाचे प्रताप आहेत। आज तुमचा अन्न व औषध प्रशासन मंत्री आहे, गुटख्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रात चालू आहे। मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवहार चालू आहे। गंभीर बाब सभापती महोदय, एफडीए खात्याच्या मार्फत एक पोलीस विभागात कार्यरत असलेले एक शिंदे नावाचे ओएसडी इथं नेमलेले, शिंदे नाव पण लिहून घ्या। हे ओएसडी काय काम करतात हा माझा प्रश्न आहे। सभागृहात बोलू नये सभापती महोदय असं कोणावर व्यक्तिगत, पण तुम्ही नाव घेतो शिंदे नावाचे पोलीस विभागात असलेले ओएसडी एफडीए खात्याच्या विभागात ओएसडी आहेत, हे काय काम करतात हा माझा प्रश्न आहे। सभापती महोदय, या सगळ्या लोकांना वेगळं याच्यात अन्य जर विषय बघितला, ह्या जे धंदे चालतात एफडीएच्या अर्कात याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे खातं वसुली करतंय सभापती महोदय, याच्यासाठी माणसं नेमले। पुणे विभागात कोण पांडे, मुंबई विभागात कोण भजनावडे, अंतिम निम्ने जोशी, तर सह आयुक्त सुरेश देशमुख करतात। हे धंदे चालू आहे सभापती महोदय सरकारमध्ये, आणि हे सरकार सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे। हे सरकार सर्वसामान्य माणसाचं आहे। लोकांनी गुटखे खा, लोकांनी सुपारी खा, उघड उघड अशा पद्धतीनं प्रोत्साहन देतं। कारवाई कोणावर करतं? पानटपरीवर, प्रोडक्शनवाल्यावर करा ना, विकणाऱ्यावर करा ना, ट्रक भरून भरून आणतात याला करा ना। परवा साखरीला एक भरलेला ट्रक पकडला, तिथल्या आमदाराच्या पतीचा फोन गेला सभापती महोदय, त्यांनी ट्रक पकडला त्या पीआयने म्हणून, आहेर नावाचा पीआय आहे माझ्या मते, आहेर का काहीतरी नाव, एक मिलिटरी मधला अधिकारी, त्याला कंट्रोल रूमला अटॅच केलं गेलं, त्याला कंट्रोल रूमला अटॅच केलं गेलं की त्याने गुटख्याची गाडी पकडली म्हणून, आणि ती सोडा म्हणून कोणाचा दबाव आहे? तिथल्या स्थानिक आमदारांच्या पतीचा। त्यांनी सांगितलं की मी कोणाच्या जवळचा आहे? मी मुख्यमंत्र्याच्या जवळचा आहे, मी गृहमंत्र्याच्या जवळचा आहे। आणि एसपी साहेबांनी, चांगले एसपी साहेब, त्यांना नाईलाज असतो त्या पीआयला अटॅच करावं लागलं सभापती महोदय। हे सगळं होत असताना मी क्रीडा विभागाविषयी बोललो। खात्यात आता नुसता भ्रष्टाचार ग्रहण वगैरे वगैरे नाही सभापती महोदय, आता क्रीडा विभाग, या क्रीडा विभागामध्ये मी वारंवार मागतो की सुहास पाटील नावाचा डेप्टी डायरेक्टर आहे, सर्व क्रीडा संघटनांना त्रास देतो। सर्व कोणता का क्रीडा प्रकार असत नाही, हॉकी असेल, क्रिकेट असेल, कराटे असेल, कबड्डी असेल, कुस्ती असेल, सगळ्यांना हा सुहास पाटील नावाचा डेप्टी डायरेक्टर त्रास देतो। याला संरक्षण कोण देतो? त्या खात्याचे आयुक्त। मंत्र्याला सुद्धा कारभारने मी एक बैठक लावली मंत्र्यासमोर, तर ते अधिकारी काय म्हणतात सरकारने निर्णय घेतला। सरकार कोण आहे? त्या खात्याचा मंत्री सरकार आहे, त्या खात्याचा मंत्री प्रमुख आहे, आणि ते अधिकारी त्या मंत्र्याला सांगतात की सरकार निर्णय घेतो। माझा प्रश्न, हे अधिकारी सुहास पाटील सारखे मस्ती जर येत असेल ना, यांची या सरकारने जिरवायची हिंमत आहे का? हे सरकार 5% प्रमाणपत्र पडताळणी घोटाळ्यामध्ये या अधिकाऱ्याचं नाव आहे। जे खेळाडू असतात ना त्या सगळ्यांना 5% रिझर्वेशन असतं, त्या सर्टिफिकेट देण्याचं घोटाळ्यामध्ये या अधिकाऱ्याचं नाव आहे। 20 दिवसात पडताळणी करावी असा नियम आहे, 200 दिवस हा अधिकारी करत नाही। सभापती महोदय, काल कोणीतरी, मी नाही, सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी मुद्दा मांडला क्रीडा विभागावर बोलत असताना की 300 कोटी रुपयाचे क्रीडा साहित्य सभापती महोदय 2च एजन्सीकडून खरेदी करायचं। आधी होतं, हा मला वाटतं धस साहेबांनी सांगितलं की त्या गावामध्ये व्यायामशाळा असेल, छोटं सामान असेल, तिथले लोक खरेदी करायचे, तिथले खेळाडू स्वतःचं शॉप असायचं। पण आता या महाराष्ट्रात 2 एजन्सी नेमल्या आणि त्यांच्याकडूनच सामान घ्यायचं, अशा पद्धतीनं कंपल्शन केलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं असा एक भ्रष्ट अधिकारी क्रीडा विभागात सुद्धा घुसलेला आहे, याची सुद्धा मला वाटतं चौकशी होण्याची आवश्यकता आहे। कशा पद्धतीनं एकत्रच एकाच ठिकाणी सामान खरेदी केलं जातं, कशा पद्धतीनं या सगळ्या आरसी केली जाते,
हा आरसी सुद्धा मला असं वाटतं रद्द करण्याची आवश्यकता आहे. कोणाची मोनोपोली होऊ शकत नाही या महाराष्ट्रात. आणि अशा पद्धतीनं मोनोपोली करत असतील तर या खात्यावर, आणि हा मोनोपोली करतो म्हणून कोणाकोणाचे पत्र आहे सभापती महोदय बघा, माझं सोडा. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, आमचे इथले आमदार प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, राजेंद्र राऊत बार्शी, मोहनराव हंबर्डे नांदेड, रवी राणा अमरावती, या सगळ्या आमदारांचे त्या अधिकाऱ्यावर पत्र आहे. म्हणजे मी आरोप करतो असं नाही, या सगळ्या लोकांचे सुद्धा या अधिकाऱ्याच्या कामकाजाविषयी सभापती महोदय या ठिकाणी पत्र आहे. छत्रपती पुरस्कार एका माणसाला डिक्लेअर, एका खेळाडूला डिक्लेअर केला आणि ते थांबवलं. कुठे थांबवायचं कोर्टाने सांगितलं नाही. मला वाटतं आपणही त्या कार्यक्रमाला होता पुण्याला, त्या छत्रपती पुरस्काराला. परंतु अशा पद्धतीनं या खात्यातील मंत्री काम करतात. आमच्या इथले एक अब्दुल सत्तार मंत्री आहेत. मेडिकल कॉलेज अजून सुरूच झालं नाही. मेडिकल कॉलेजला हॉस्पिटल लागतं, परंतु यांनी इथं हॉस्पिटल 2018 पासून चालू असल्याचं कागदपत्र दिलं सभापती. अजून तिथं काहीही नाही, बेसमेंट सुद्धा झालेलं नाही. पण 2018 पासून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू असल्याचे कागदपत्र दाखवलेले आहे. काय आमच्याकडे सिल्लोडला, संभाजीनगरला लोकांना माहिती आहे, पण या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या लोकांना माहितीच होत नाही या गोष्टी. आणि म्हणून 2018 पासून जर तुम्हाला मेडिकल कॉलेज लागतं तर तिथं हॉस्पिटल असलं पाहिजे. हे 2018 पासून सुरू असल्याचं कागदोपत्री दाखवलेलं सभापती महोदय. हा आरोप सभागृहात सुद्धा कैलास गोरंट्याल नावाच्या सदस्यांनी केलेला आहे. याच ठिकाणी ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे, हे जे मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी 60 बेडचं आयुर्वेदिक हॉस्पिटलची परवानगी घेतली. म्हणजे जिथं हे मेडिकल घेत आहे तिथंच आयुर्वेद सुद्धा 300 बेडच्या याची सुद्धा परमिशन त्यांनी मागितलेले. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जर मंत्री करत असेल, आणि ज्यांनी हा आरोप बाहेर काढला, सत्यता सुधीर भाऊ, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. महेश शंकरपल्ली नाव आहे त्याचं. तो भारतीय जनता पार्टीचा, त्याचे वडील नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते, अतिशय सिनियर माणूस होता संघ परिवारातला. त्यांचा हा मुलगा आहे. त्याच्यावर 2 वेळेस हल्ले केलेले, हल्ले, पोलीस तक्रार सुद्धा घेत नाही तुमच्या राज्यात. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर हल्ले होतात, सत्तारचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून. पण या भारतीय जनता पार्टीची तक्रार, कार्यकर्त्याची तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये घेतली जात नाही सभापती महोदय. आणि आपण सांगता की अशा पद्धतीनं, मला असं वाटतं आपण विचारासाठी काम करणारे लोक आहोत का सत्तेसाठी, याचा सुद्धा विचार करण्याची वेळ सभापती महोदय आलेली आहे. अनेक विषय अब्दुल सत्तारांचे विषय सांगत गेले तर दिवस पूर्ण नाही एवढ्या पद्धतीनं विषय. पण मला सांगण्याचा मुद्दा हा की उद्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, इथं जर खाजगी मेडिकल कॉलेज करायचं तर तिथं हॉस्पिटलच नाही, आणि हॉस्पिटलच्या परवानग्या दाखवल्या जातात. नगरपालिका स्वतःची प्रॉपर्टी टाईप वापरल्या जातं. सुधीर भाऊ, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय चालू नाही म्हणून त्याच्यासमोर कंपाऊंड वॉल मारला होता. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची सुद्धा व्यथा तुमचा कोणताही माणूस ऐकत नाही, उभा सुद्धा करत नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला. कारण तिथं अब्दुल सत्तार मंत्री आहेत, पण तिथले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वेगवेगळ्याच्या भाजपच्या दारात जातात, पण त्याला कोणी आधार सुद्धा देत नाही. ही भारतीय जनता पार्टी आहे. जिथले जे जुने जाणते कार्यकर्ते त्याला सुद्धा दरवाजात उभा करत नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर कंपाऊंड वॉल बांधली नगरपालिकेनं. बघा, सुरेश बनकर नावाचे तिथले भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यांच्या कार्यालयासमोर. हे कोणी केलं बघा तुम्ही. नगरपालिकेचा वापर भारतीय जनता पार्टीचं कार्यालय बंद करण्यासाठी. मेडिकल कॉलेजमध्ये जर एखादा भारतीय जनताचा कार्यकर्ता तक्रार करतो त्याच्यावर हल्ले, ही या महाराष्ट्रातली स्थिती आहे. आणि कायदा सुव्यवस्थेवर बोलायचं नाही, अशा प्रकारचं जर तुम्ही सांगत असेल तर मला असं वाटतं, चला बाकीच्या ठिकाणी हल्ले होतात, आमच्या शिवसैनिकावर होतात, शिवसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले जातात, पण हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी सुद्धा होतंय. हे प्रवीण भाऊ बसलेले यांच्या भागाला सुद्धा कार्यकर्त्याला मारलं. एका विधानसभेच्या सदस्यांच्या भागाला काय कारवाई झाली? प्रवीण भाऊ, तुम्ही पण आवाज उठवला होता, मी पण आवाज उठवला होता. काय कारवाई झाली? त्याच आमदाराच्या मुलांनी एका उद्योगपतीला कार्यालयात येऊन दमबाजी केली, किडनॅप केलं. काय कारवाई केली? भाजपच्याच कार्यकर्त्यांना. चला ठीक आहे, आमच्या कार्यकर्त्याला आम्ही समर्थन आहे, आम्ही नाही घाबरत कोणाला, किती खोटे येऊ द्या, काय येऊ द्या. पण भाजपच्याच कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीनं होतं, आणि तुम्ही हे राज्य तुमचं आहे, ही सत्ता तुमची आहे, तर मला असं वाटतं निश्चित ही सत्ता आपल्याला लखलाभ हो सभापती महोदय. या सत्तारांचा टीईटी घोटाळा, यांचे जावई मुलगी सगळे त्याच्यात आहे. कोण? तुम्ही पाठवले होते.
पण तुम्हाला आम्ही नाही पाठवलं. नाही नाही तुम्ही भाजपचेच होते. पुन्हा तो या होती. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर विचार केला सभापती महोदय तर एक एक मंत्र्याचे एक एक प्रताप इथं आहे. एक एक मंत्र्याचे एक एक प्रताप इथं. आणि म्हणून हे प्रताप जर बघितले तर खऱ्या अर्थाने सरकार कोणाचं आहे. अनेक विषय सांगता येतील. अनेक मंगलप्रभात लोढा नावाचे मंत्री आहे. मुंबईत काय चालू आहे. कोणाच्या जमिनी घ्यायच्या. अनेक तक्रारी आजूबाजूच्या ठाण्याच्या परिसर, कल्याण परिसर, भिवंडी परिसर. मंत्र्याकरता घेऊ शकतो मी. चला मागे घेतो. मागे घेतो. नोटीस द्यावं. मागे घेतो. ठीक आहे. एक भारतीय जनता पार्टीचे नेते, मुंबईचे पालकमंत्री यांचं अनेक ठिकाणी महानगरपालिकेनं अनेक अवैध बांधकाम त्याची विक्री चालू आहे आणि भारतीय जनता पार्टी उघड्या डोळ्याने सगळं बघतंय. हा माझा सभापती महोदय विषय आहे. सभापती महोदय, असं होत असताना एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता बसला, त्यांनी काही गोष्टी केल्या तर मी समजू शकतो. परंतु महसूल विभागासारख्या विभागामध्ये सुद्धा काय चालू आहे बघितलं पाहिजे सभापती महोदय. हे तर लोक मोठे सगळे आहे, सातत्यानं वेगवेगळ्या पदावर राहिले. परंतु मी आरोग्य विभागाचं सांगितलं, जवळपास तसंच सभापती महोदय महसूल विभागामध्ये. या महसूल विभागामध्ये तहसीलदार आणि एसडीएमच्या बदल्या झाल्या. मी खालच्या बदल्याने जिल्हा वाईज एजंट आहे. जिल्हा वाईज मी नाव सांगू शकतो सुधीर भाऊ. महसूल विभागात जिल्हा वाईज एजंट आहे. या विभागाचे बदल्यासाठी महसूलमध्ये जिल्हा वाईज एजंट आहे. मी फार बाकी खालच्या पदावर जात नाही, परंतु एसडीएम आणि तहसीलदार यांच्या जर बदल्या बघितल्या सभापती महोदय तर एकेका 2-2 महिन्यात 3-3 बदल्या झालेल्या. 3-3. माझ्याकडे नाव आहे याचं. कोणत्या अधिकाऱ्याला व्यक्तिगत बोलावं का नाही बोलावं हा माझ्या मनात प्रश्न आहे. पण माझ्याकडे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्याचं उदाहरण आहे, तहसीलदाराचे उदाहरण आहे. मला सांगा, या अधिकाऱ्यांच्या बदल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर आल्या पाहिजे. पण मित्तल टॉवर मधून व्हॉट्सअपवर या याद्या येतात. मित्तल टॉवर महसूल विभागाच्या बदल्या. प्रवीण, नागपूरला बसून नाही कळणार, मुंबईत या, मित्तल टॉवर कळल. सुधीर भाऊ, प्रवीणला दाखवा मित्तल टॉवर. मित्तल टॉवर मधून बदल्या, व्हॉट्सअपवर बदल्या. अजूनही वेबसाईटवर येत नाही महसूल विभागाच्या. या महसूल विभागामध्ये ज्या बदल्या झालेल्या आहे, आरोग्य विभागासारखं झालेलं आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गातील 67, तहसीलदार संवर्गातील 64 अधिकारी अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. मग हे प्रतीक्षात का ठेवलेले आहे. अजून या खात्याच्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना भेटले नाही म्हणून प्रतीक्षेत आहे का. यांचं अजून काही झालं नाही का. आणि म्हणून मी अनेक अधिकाऱ्यांचं नाव सांगेल, प्रतीक्षेत असणारे सोडा. परंतु या सगळ्या याच्यात कित्येक अधिकारी असे आहेत की ज्यांची एकेका याच्यात 3-3 ठिकाणी बदली झाली. एक उर्मिला पाटील नावाचे अधिकारी आहेत. या अहमदनगर, नंतर श्रीवर्धन, नंतर ठाणे. मनोज घोडे नियुक्तीच्या प्रतीक्षेत, नंतर वाशिम, नंतर नवी मुंबई. स्वप्नील तांगडे 5 ते 7 10 मिनिटं जास्त. स्वप्नील तांगडे वसई, नंतर MMRDA, नंतर पुन्हा SRA. महेश सागर संभाजीनगर, नंतर आंबेजोगाई, नंतर ठाणे. दयाल सिंग संभाजीनगर, नंतर धाराशिव, नंतर ठाणे. जीवन देसाई लातूर, रायगड, नंतर रत्नागिरी. ज्योती पाटील सातारा, नंतर रायगड, नंतर सांगली. विजया बनकर नियुक्तीच्या पण भंडाऱ्यानंतर नागपूर. अविनाश शिंदे MTDC पुणे, नंतर पुणे आणि नंतर पिंपरी चिंचवड. हे एसडीएमचं. तहसीलदाराचं असंच सभापती महोदय. मी आता कोणाचे नाव वाचत नाही, परंतु 2-2 महिन्यात 3-3 बदल्या हे सरकार करतं. हे केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी बदल्याच्या विषयी सुस्पष्ट चांगलं धोरण आणलं होतं. विभागीय आयुक्तांना अधिकार होते सुधीर भाऊ, बरोबर आहे का नाही, मेजॉरिटीनं. परंतु आता अशा पद्धतीनं बदल्या होतात, अशा पद्धतीनं महसूल असेल, आरोग्य असेल, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय या ठिकाणी आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयाचा विचार करत असताना आज या महाराष्ट्रात काय काय चालू आहे. कायदा सुव्यवस्थेचा जर विचार बोलायला गेले तर या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ठीक आहे का. परवाच्या दिवशी जी घटना घडलेली आहे याच्यामध्ये ठाण्यामध्ये एक मुलगी, तिच्यावर गुन्हा अजूनही दाखल होत नाही. काल मी हा मुद्दा मांडलेला आहे 307चा. पण या 307 कलम असावं म्हणून. परंतु आजही या सगळ्या मुलीला न्याय हे सरकार देऊ शकले नाही. निश्चित कोर्टात जाऊन आम्ही न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही सभापतीमध्ये. आज ड्रग्जचे कारखाने या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उभे.
आज या महाराष्ट्रामध्ये ड्रग खुलेआम विकतंय. संभाजीनगर सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी, खोपोली या ठिकाणी बाहेरचे अधिकारी येऊन कारवाई करतात. आज या ड्रगचे अड्डे होत असताना ललित पाटील सारखा एक व्यक्ती ज्या पद्धतीनं काम करतो, खालच्या सभागृहात आरोप झाला, ललित पाटील हा शिवसेनेचा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पक्षाचा शहर अध्यक्ष होता. चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. माझं चॅलेंज आहे, ललित पाटील शिवसेनेत होता, दादा भुसे जे मंत्री त्यांच्या सोबत होता आणि त्यांच्या सोबतच गेलेला आहे, आमच्या सोबत नव्हता. हा ठीक आहे ना, मग त्यांचा कार्यकर्ता होता तो. काही लोक व्यक्तिगत मानणारे असते, काही संघटनेला मानणारे असतात. तुम्ही आम्ही संघटनेला मानणारे आहोत, व्यक्तीला मानणारे नाहीये. तसा तो व्यक्तीला मानणारा होता, संघटनेला मानणार नव्हता, तो पुन्हा गेला. पण तो शिवसेनेचा शहर प्रमुख कधी नव्हता. बाळासाहेबांना मग मान्य आज जे जागा खाली ठेवल्या, एवढ्या एका डायलॉगवर तुमच्यासाठी इकडे जागा खाली ठेवली. कारण हा डायलॉग मी चांगला आहे सभापती इथं, मी चांगला आहे इथं. सभापती महोदय, हे पा जे आहे ते आहे. तुम्ही कोणाच्या मागे ईडी लावून हे लावून लोकांना घेऊन जाता, त्याला आम्ही काय करणार नाही. परंतु सभापती महोदय, ललित पाटील हा जर विषय जर आपण घेतला तर ही व्यक्ती ज्या पद्धतीनं काम करत होती याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आजही ललित पाटील या विषयावर कोणत्याही पद्धतीनं नीट कारवाई नाही आहे. आज ललित पाटील या हॉस्पिटलमध्ये जे ठाकूर आहे यांना वेगळ्या कारणानं ते कामावर येत नाही, त्यांच्या तिला बदल्याचा प्रश्न आहे. ललित पाटीलला पूर्णपणे मदत ठाकूरांनी केलेली आहे, त्याच्यावर सरकार कारवाई करत नाही. ललित पाटीलला मदत करणाऱ्याला फक्त 2 कॉन्स्टेबलला निलंबित केलं जातं. ते जेलचे अधीक्षक काय करतात? जे पुण्यामधल्या जेलचे अधीक्षकावर सुद्धा कारवाई होण्याची आवश्यकता आहे. कारण याच्यात जेलचे अधीक्षक महत्वाचे. ते काय कॉन्स्टेबल फक्त सोबत जात असतो, फक्त सोबत कोण देत असतो? तर जेलचा अधीक्षक देत असतो, जेलचे अधिकारी देत असतात. पण अजूनही या जेलच्या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई नाही. तपासायला वेगळ्या रोगाला आला, झाला वेगळा रोग, ऍडमिट केलं तिसऱ्याच रोगासाठी. एखाद्या सर्वसामान्य माणसाला बेड सुद्धा मिळत नाही, त्या ससूनमध्ये खाली झोपावं लागतं काही ठिकाणी. आणि इथं या ललित पाटीलला 9 महिने चांगल्या पद्धतीनं सोय होती. आणि म्हणून अशा पद्धतीनं या ललित पाटील सारख्या प्रवृत्ती सुद्धा ठेचण्याची सभापती महोदय आज या महाराष्ट्रात गरज निर्माण झालेली आहे. हे सगळं होत असताना ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये संघटित गुन्हेगारी होते याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या महाराष्ट्रात दिवसा डवळ्या खून पडतायत, महिलांवर अत्याचार होतात. दंगलीमध्ये या महाराष्ट्राचं नाव सगळ्यात देशात सगळ्यात मोठं म्हणून आलेलं आहे. सगळ्यात जास्त दंगली या महाराष्ट्रात घडलेल्या आहे. मला वाटतं हे काही आपल्याला फार काही भूषणावं नाही सभापती महोदय. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत असताना हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सर्वसामान्याचा आहे, फुलेशाह आंबेडकरांचा असताना हा महाराष्ट्र दंगलीचा, हा महाराष्ट्र कायदा खून दरोडेखोरांचा, हा महाराष्ट्र ड्रग्ज पेडलरांचा, हा महाराष्ट्र ड्रग्ज पेडलरला साथ देणाऱ्याचा, हा महाराष्ट्र टक्केवारी घेणाऱ्याचा, हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आरोग्य व्यवस्थेला मरणपंथाला लावणाऱ्याचा अशा पद्धतीने या सरकारच्या काळात निर्माण झालेला आहे. या सरकारनं अशा पद्धतीने आरोग्य व्यवस्थेची धूळधाण उडवलेली आहे. या सरकारनं ड्रग्ज पेडलरला पाठिंबा दिला काय अशा प्रकारची स्थिती आहे. हे सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत संवेदनशील नाही. हे सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेलं आहे. या सरकारच्या काळामध्ये नागपूर सारख्या, ठाण्यासारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी ज्या पद्धतीनं खून पडतंय, दरोडे पडतंय सभापती महोदय, मला वाटतं हे खून आणि दरोडे या महाराष्ट्राला भूषणावं नाही. आपण समृद्धीचा विचार करतो, या समृद्धीमध्ये किती ऍक्सिडेंट झाले, किती लोक गेले. या समृद्धीमध्ये ज्या पद्धतीनं फूड मॉल द्यायचे त्याचं कॉन्ट्रॅक्ट का निघत नाही? कोणाला द्यायचं म्हणून चर्चा चालू आहे का? त्याचं काही टेंडर काढायचं आहे का? आपल्या जवळचं असलं पाहिजे, आपली पार्टनरशिप असली पाहिजे म्हणून थांबलं का? तुम्ही आता समृद्धी मार्गाचा प्रवीण भाऊ उल्लेख केला, चांगला झाला, पण जाऊन बघा ऍक्सिडेंट किती होत आहे. याला कारण तिथं ठिकठिकाणी अजूनही स्टॉपची आवश्यकता आहे. पण तो टेंडर कोणी घ्यायचं, पार्टनरशिप कोणी घ्यायचं, याच्यामध्ये आजही समृद्धीचा विषय सभापती महोदय बाकी आहे. आणि म्हणून हे सरकार खऱ्या अर्थानं काम करत असताना आज महावितरणमध्ये भ्रष्टाचाराचा मोठा एक हैदोस झालेला आहे. एक माझ्याकडे विषय आला, मी याच्यामध्ये मांडलेला आहे की ज्या पद्धतीनं एक मीटर खरेदी करण्याचं 22,000 कोटी रुपयाचं टेंडर आहे सुधीर भाऊ. 22,000 कोटीचं टेंडर असताना
त्याच्यावर पुन्हा एकदा 230 कोटी रुपये या सरकारने खर्च करतं या वितरण कंपनी। याच्यामध्ये उल्लेख केला मी या सगळ्या याच्यामध्ये की 22,000 रुपयाचं टेंडर निघालेलं आहे आणि 22,000 रुपयाचं टेंडर निघालेलं असताना या ठिकाणी आजही 230 कोटी रुपये आधी या मीटर दुरुस्तीमध्ये खर्च केलं जातात। हे का होतंय? हे सरकार का करतंय? याच्याकडे दुर्लक्ष का करतंय? हे कोणाच्या हितासाठी करतंय? आणि म्हणजे सरकार भ्रष्टाचारांना पाठिंबा देतंय। कर्नाटकमध्ये तर 40% इथं तर 50% घेतल्याशिवाय होत नाही। सभापती महोदय, आमदारांना मंत्र्यांना सुद्धा मागितले जातात। काही विभाग आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ऑर्डर काही मंत्र्यांनी रद्द केल्या कारण टक्केवारी पाहिजे। हे सुद्धा घडलेलं आहे। मी सभागृहात काल बोललेलो आहे सभापती महोदय। आणि म्हणून अशा पद्धतीनं हे होत असताना आज खऱ्या अर्थाने हे सरकार या महाराष्ट्राच्या जनतेच्या मुळावर उठलेलं आहे। या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं आहे। शेतकऱ्यासाठी कोणती मदत या सरकारने जाहीर केली? फक्त इन्शुरन्स कसं देणार सांगितलं, पण शेतकऱ्यासाठी एक छदाम या सरकारने जाहीर केलं नाही। या विदर्भातील लोकांसाठी संत्र्यासाठी कोणतंही पॅकेज या सरकारने जाहीर केलं नाही। विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प याच्याविषयी स्वतंत्रपणे बोललं जाईल, परंतु खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र आताच्या घडीला अतिशय भ्रष्टाचाराच्या गर्तेत विकासापासून दूर नेण्याचा प्रयत्न हे आजचं सरकार करतंय। आणि म्हणून या सरकारच्या विरोधात आम्ही हा प्रस्ताव ठेवलाय। हा प्रस्ताव मला वाटतं या सभागृहात चर्चा व्हावी आणि या सरकारचं अपयश, हे सरकार शेतकरी विरोधी, हे सरकार कायदा सुव्यवस्थेचं भक्षक, हे सरकार चोक्यांना टक्केवारीला प्रोत्साहन देणारं सरकार, हे सरकार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मुळावर उठलेलं आहे आणि त्याचा निषेध मी या प्रस्तावाच्या माध्यमातून करतो आणि थांबतो। धन्यवाद सभापती महोदय। सभापती महोदय, आपण या सभागृहाच्या